ये है भारत का सबसे खतरनाक जंगल बुड़पुर। कहते हैं जो भी बुड़ में गया वापस नहीं आया, तो हमने भी कह दिया हमें चूतियों से दिक्कत है, चुनौतियों से नहीं। मेरा नाम बबलू बूट्स है। मैं लड़गांव के एक छोटे से जिले का निवासी हूँ। मैं आज बुड़पुर के जंगलों में बिना खाना पानी के 24 घंटे सरवाइव करने वाला हूँ। मेरा नाम सुखमिंदर सैक्स है और बुड़पुर जैसे झांट भर के जंगल में मैं पहले भी आ चुका हूँ। हालांकि बबलू बूट्स के लिए ये बिल्कुल 4-5 अशा टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही येणं चुकून काय म्हणतात त्याला जंगला विंगलात वगैरे जर जात असाल आणि पाऊस जर खूप जास्त असेल तर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचा जीव वाचू शकता याचेच मी काही टिप्स देणार आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती जोरदार पाऊस झाला आहे आणि वावरं बिवरं सगळे भरून गेलेले आहेत। खतरनाक असं सिच्युएशन आहे मित्रांनो। तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की तुम्ही जर असं रस्त्याने चालत असाल जंगलातून आणि एक ठिकाणी जर असं जास्त पाण्याचा ओढा दिसला म्हणजे नदी टाईप, तुम्ही पाहू शकता किती भरलेलं आहे आणि आवाज बी खूप होतो मित्रांनो हे बघा। आणि खालच्या साईडला कधी जायचं नाही मित्रांनो कारण की तिकडे पावसाचा प्रवाह खूप जास्त असतो आणि आहे ना असं उचलून पाय कधीच नाही टाकायचं मित्रांनो, उचलून पाय टाकायचा नाही कारण की असं टाकलं होतं असं लगेच वाहून जातं। हे बघा तुम्ही बघा लगेच वाहून जातं। दोन समोर पाहू शकता बघा असं आधी खाली थोडा पाय ठेवायचा मित्रांनो आणि दुसरा लगेच असं बघा पाहू शकता तुम्ही असं। आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ओढा पार करू शकता। हे बघा मित्रांनो खूप जास्त पाऊस आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं खतरनाक पाऊस झाला आहे आणि जाण्याच्या रस्त्याकडे तुम्ही पहा एवढ्या मोठ्या म्हणजे पाण्याचा काय म्हणतात त्याला ओढा। हे बघा असं सिच्युएशन आहे तुम्ही पाहू शकता बघा असं चाललंय मी पाण्यातून चालताना जरा जपून मित्रांनो। मला बी जर असं कमरा एवढ्या गुडघ्या एवढं पाण्यातून जायचं असेल तर जरा जपून आणि पाय आहे ना खाली असं खालून चाला असं डायरेक्ट उचलून टाकशाल तर तुम्ही मागच्या मागच वाहून जाशाल। ही माझी टिप आहे मित्रांनो। आणि बाकी तुम्ही पाहू शकता मी आलेलो आहे सुखरूप दुसऱ्या किनाऱ्यावरती आणि तुम्ही पाय खालचा वावर आहे आमच्या वावराच्या खालचं तुम्ही पाहू शकता किती पाणी जास्त झालं आहे। आणि तुम्हाला मी मित्रांनो आमचा वावर दाखवतो। हे बघा हे भाताचा वावर आहे इकडून पहा किती खतरनाक असा पाऊस झाले। हे बघा असं ओढ आहे आणि 2 दिवस जोरात पाऊस चालला होता मित्रांनो। तर मी चला नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट तळा दाखवतो। हे खालचा वावर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप पाऊस झालेला आहे आणि हे वरचा वावर आहे कंटिन्यू मित्रांनो 2 दिवस पाऊसच चालू होता आणि तुम्हाला मी दाखवतो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे इथनं बघा असा ओळ तयार झाला आहे आणि मी तुम्हाला तळा बी दाखवतो मित्रांनो। हा इकडं वरती तळा आहे तळ्याकडं काय वातावरण आहे ते बी दाखवतो। 1 hour later. तुम्ही पाहू शकता मित्रांनो मागापासून चालत आलो होतो आता तुम्हाला दाखवतो मी की तळा किती भरलेला आहे। तुम्ही पहा टा 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 टा
हे बघा तुम्ही पक्षी बी पाहू शकता. खतरनाक अशा प्रकारे तळा भरलेला आहे आपला. आंघोळीची सुविधा झालेली आहे मित्रांनो. दिवाळीपर्यंत टेन्शन नाही. हे बघा असं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये मित्रांनो तुम्ही ट्रेकिंगसाठी अवॉइड करा. कारण की धुक्यांमुळे माणूस चुकतो. कारण की रस्ताच सापडत नाही खरी गोष्ट म्हणली तर. आणि मॅन वर्सेस वाईल्डमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, माने काही जोक बिक नाही झाल्या व्हिडिओमध्ये. जोकसाठी आपली टीमच सगळी आपापल्या कामामध्ये मित्रांनो. तुम्ही पाहू शकता असा रस्ता आहे. आणि पानकोंबडी बी आलेले आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा. आणि असं आहे छोटासा ब्लॉग होता मित्रांनो. आवडला तर नक्की यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा. धन्यवाद. मैं जय जादव तो आपसे विदा लेता हूँ. अगर यूट्यूब का वीडियो अच्छा लगा तो चैनल को सब्सक्राइब करिए. दबा के लाइक और शेयर को दबा.